या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तनया नेमकं काय करते हे बघण्यासाठी वसुंधरा घाईघाईत घरातून बाहेर पडत असते. मात्र तितक्यात आकाश त्या ठिकाणी येतो आणि तिला थांबवत विचारतो की तुम्ही इतक्या घाईत कुठे चालला आहात. तर वसू त्याला खोटं सांगते की मी आईकडे चालले आहे, एक महत्त्वाचं काम आहे. मात्र आकाश म्हणतो की ठीक आहे, मग मी सुद्धा तुमच्या सोबत येतो. मात्र वसू म्हणते की नाही, मी पटकन जाऊन येते, तुम्ही मुलांसोबत थांबा, नाहीतर त्यांना वाईट वाटेल. आणि त्यावर आकाशही हो म्हणतो आणि मग वसुंधरा पटकन घरातून बाहेर पडते. त्यानंतर ती त्या बँकेच्या बाहेरच एका गाडीच्या पाठीमागे लपून बसलेली असते. पण तितक्यात विशाखा तिच्या पाठीमागून येते आणि ती नेमकी वसुंधराला बघते. वसुंधरा तनयाचा पाठलाग करतच इथपर्यंत आली असणार याची तिला खात्री पटते आणि तितक्यात तनयासुद्धा कॅश घेऊन बँकेतून बाहेर येते. मात्र विशाखा तिला लगेच कॉल करते आणि वसुंधरा तुझा पाठलाग करत इथे आली आहे हे सांगते. त्यामुळे तनया काय करायचं आहे हे विचारते. तर विशाखा तिला म्हणते की आत्ता तू मला कॅश देऊ नको, तू कॅश घेऊन घरी जा, आपण नंतर बघूयात. आणि त्यामुळे तनया सरळ गाडीत बसते आणि घरी जाण्यासाठी निघते. तर विशाखासुद्धा तेथून निघून जाते. तर वसुंधराला कळत नाही की ही तनया असं का वागली. मग तीसुद्धा घरी येते. तर इकडे विशाखाला घरून कॉल येतो की लवकर घरी ये, ते गुंड इथे आले. त्यामुळे मग तीसुद्धा पटकन घरी जाते. त्यानंतर जेव्हा वसुंधरा घरात येते तेव्हा तिला आश्चर्य वाटते. ती मनाशी विचार करत असते की ही तनया अशी का आहे. तिने तिच्या आईला फोन करून बोलावून घेतलं होतं, पण मग तिला न भेटताच ही घरी का आली. नक्कीच काहीतरी गडबड आहे. तर दुसरीकडे आकाश हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी तनयाने जे डेकोरेशन केलेले असते त्याकडे लक्ष देत असतो. तितक्यात वसू त्या ठिकाणी येते. ती फ्रेश होण्यासाठी खोलीत चाललेली असते. तर आकाश तिला म्हणतो की माझा फोनसुद्धा खोलीतच आहे, तुम्ही खाली येताना घेऊन या. त्यावरती हो म्हणते आणि खोलीत जाते. तितक्यात आकाशच्या फोनवर एक कॉल येतो. त्या बँकेच्या मॅनेजरचाच तो कॉल असतो. तो वसुंधराला सांगतो की तुम्ही आकाश सरांना एक निरोप द्याल का, कारण आत्ताच कंपनीच्या अकाउंटमधून खूप मोठी अमाऊंट कॅश झाली आहे आणि त्याचबद्दल मला आकाश सरांना सांगायचं होतं. तर त्यावर अखिल सरांची सही होती, पण तरीही ही गोष्ट आकाश सरांच्या कानावर घालणं मला योग्य वाटलं. आणि त्यावर वसू म्हणते की ठीक आहे, मी सांगते त्यांना तुमचा निरोप. आणि या कॉलमुळे तिला तनयाचा सगळा प्लॅन लक्षात येतो. तिच्या लक्षात येतं की आकाशने कष्टाने कमावलेले पैसे ही तनया नक्कीच तिच्या आईला नेऊन देणार. मात्र मी असं तिला काही करूच देणार नाही. त्यानंतर मग आकाश आणि वसू मुलांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी तयार करत असतात. ते सगळेच जण खूप आनंदात असतात आणि मग ती मुलं तयार होऊन बाहेर जातात. तर वसूसुद्धा तयार होत असते. तर आकाश तिच्याकडेच बघत असतो. तो वसूला म्हणत असतो की खरंच तुम्ही आज खूप सुंदर दिसताय, त्यामुळे ती देखील खुश होते. दुसरीकडे विशाखा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी निघालेली असते. पण तितक्यात ते वसुली करणारे गुंड त्या ठिकाणी येतात आणि तिच्याकडे पैशांची मागणी करतात. तर विशाखा म्हणत असते की मी आत्ता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी माझ्या मुलीकडे चालली आहे, तीच मला पैसे देणार आहे, तुम्ही प्लीज थोडा वेळ वाट बघा. मात्र ते गुंड काही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. ते विशाखाला म्हणतात की तुम्ही आत्ताच तुमच्या मुलीला फोन करा. आणि मग विशाखाला तनयाला कॉल करावा लागतो. ती तनयाला पैशांबद्दल विचारते. तर तनया म्हणत असते की कॅश घरातच आहे, मी तुला कार्यक्रमामध्ये देईल आणि ती कशी द्यायची याचासुद्धा मी प्लॅन बनवला आहे, तू काळजी करू नको. आणि मग ते गुंड विशाखावर विश्वास ठेवतात आणि तिला तेथून जाऊ देतात. त्यानंतर तनया ती सगळी कॅश एका गिफ्ट बॉक्समध्ये भरून ठेवते आणि त्यावर एक चिठ्ठीसुद्धा चिटकवते. त्यावर लिहिलेलं असतं की तनयाच्या आईस सप्रेम भेट. आणि मग ती त्याच गिफ्ट बॉक्सद्वारे आईपर्यंत पैसे पोहोचवायचं ठरवते. दुसरीकडे वसुंधराची आईसुद्धा आलेली असते. वसू तिला घडलेला सगळा प्रकार सांगते. तनयाने घरात कोणालाही न सांगता 50 लाख रुपये बँकमधून काढलेत आणि तीही कॅश तिच्या आईला देणार आहे. हे ऐकून त्यांनासुद्धा आश्चर्य वाटते. तर वसू म्हणत असते की आई, काही घडलं ना तरी मी तनयाला असं करू देणार नाही. शेवटी ती आकाशरावांनी कष्टाने कमावलेली संपत्ती आहे. आणि त्या दोघींचं बोलणं सुरू असतानाच तनया तो बॉक्स घेऊन त्या ठिकाणी येते. तर अवनी वहिनी तिला म्हणत असते की तनया, तो बॉक्स माझ्याकडे दे, मी सगळ्या बॉक्सवर नावं टाकून ठेवते, म्हणजे वाण देताना गडबड होणार नाही. पण तनया घाबरून म्हणते की नाही नाही, हे काम मी करते, तुम्ही बाहेर जा. आणि त्यामुळे वसुंधराच्या लक्षात येतं की नक्कीच या बॉक्समध्ये काहीतरी गडबड आहे.
त्यानंतर मग तनया आलिशाकडे तो बॉक्स देते आणि तिला सांगते की या बॉक्सला कोणीही हात लावणार नाही, याची तू काळजी घे. हा बॉक्स फक्त माझ्या आईच्याच हातात जायला हवा. आणि त्यावरती आलिशा हो म्हणते. त्यानंतर तनया मुद्दाम वसूकडे आणि तिच्या आईकडे जाते आणि त्यांना टोमणं मारत म्हणते की मी तर तुम्हाला कार्यक्रमाला बोलावलं नव्हतं. तर वसुंधरा म्हणते की तू कशाला बोलावशील, ती माझी आई आहे म्हणून मी बोलावलं. तर तनया हसतच म्हणते की बरं झालं, तसंही मला इतर गेस्टला आमंत्रण द्यायचं होतं. अशा छोट्या मोठ्या लोकांसाठी मला वेळ नाही. मात्र ते ऐकून वसुंधरा चिडते, परंतु आई तिला समजावते. त्यामुळे तनया हसतच तेथून निघून जाते. त्यानंतर जेव्हा ती बाहेर येते तेव्हा बाहेरची सगळी तयारी बघून खुश होते आणि आलिशाला सूचना देत म्हणते की गेस्ट यायला सुरुवात होतील, सगळं काही ठरल्याप्रमाणे व्हायला हवं. त्यावर आलिशा देखील हो म्हणते. त्यानंतर तनयाची एक मैत्रीण त्या ठिकाणी येते. तर तनया तिला धमकी देतच म्हणते की त्या दिवशी सारखा तमाशा मला आज नको आहे, नाहीतर मी धक्के मारून हाकलून देईल. आणि त्यावर तीसुद्धा खालीमान घालून हो म्हणते आणि तेथून निघून जाते. त्यानंतर जयश्रीच्या मैत्रिणी त्या ठिकाणी येतात. तनया त्यांच्याशी तर खूपच गोड वागते, त्यांचा आशीर्वाद घेते. त्यामुळे त्या सगळ्याजणीसुद्धा तिच्यावर खुश होतात आणि मग त्या तिला जयश्रीबद्दल विचारतात. आणि मग जयश्री त्या ठिकाणी येते. तिचा संपूर्ण लुकच बदललेला असतो आणि ते बघून तिच्या मैत्रिणी तर खूपच खुश होतात. सगळ्याजणी तिचं भरभरून कौतुक करत असतात. तर जयश्रीसुद्धा तिच्या बांगड्या किती महागाच्या आहेत, साडी किती महागाची आहे हे त्या सगळ्यांना सांगत असते आणि तनयाचं देखील कौतुक करत असते. तर तनयासुद्धा तिला सतत म्हणत असते की आई, आता तुमचा फोटो पेज 3वर येणार आहे, सगळीकडे तुम्ही फेमस होणार आहात. आता तर फक्त तुमच्या मैत्रिणी तुमचं कौतुक करतायत, उद्या तर संपूर्ण शहर करत असेल. आणि ते ऐकून जयश्री तर एकदम हवेतच जाते. त्यानंतर तनया आलिशाला सांगते की काही झालं तरी संपूर्ण कार्यक्रमामध्ये आईंचा मूड चांगलाच राहायला हवा. आणि त्यावर आलिशा हसतच हो म्हणते. तर दुसरीकडे विशाखासुद्धा त्यांच्या घराबाहेर आलेली असते. मात्र तिच्या लक्षात येतं की ते गुंडसुद्धा तिचा पाठलाग करत आहेत. त्यामुळे ती खूप घाबरते आणि मग ती त्यांच्याकडे जाऊन विचारते की तुम्ही आता इथे कशासाठी आला आहात, मी सांगितलं ना मी तुम्हाला पैसे आणून देते म्हणून. मात्र ते लोक म्हणतात की आमचा काही तुमच्यावर विश्वास नाही आहे, तुम्ही पटकन घरात जायचं आणि पैशांची बॅग घेऊन बाहेर यायचं. मात्र विशाखा म्हणत असते की अजून तर कार्यक्रमाला सुरुवातसुद्धा झाली नाही. पण ते गुंड म्हणतात आम्ही काही इथे हळदी कुंकवाला आलो नाही, मी तुम्हाला 1 तासाचा वेळ देतो, 1 तासात जर पैसे घेऊन आला नाहीत ना तर बघा. आणि त्यावर विशाखा देखील घाबरून हो म्हणते आणि लगेच घरात जाण्यासाठी निघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.